सर्व परिवर्तनवादी चळवळीतल्या महापुरुषाला प्रथमतः वंदन करतो। आज मालेगाव या तालुक्यामधील त्या महाराष्ट्रामध्ये नवे पूर्ण देशामध्ये या ठिकाणी या घटनेची चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी 77 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय चालू आहे याचं जर जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये 31 तारखेला जो काय प्रकार घडला तो प्रकार या देशामध्ये लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे। अरे ज्या मातंग समाजाने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तमाम ह्या देशातील आणि महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या महापुरुषाला सहकार्य केलं, त्या देशामध्ये जे क्रांतीवीर होऊन गेले त्या क्रांतीवीराला सहकार्य केलं। मग ते लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, लवजी वस्ताद साळवे असतील आणि या देशामधल्या इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी मदत केली त्यांच्यासोबत सहकारी म्हणून खांद्याला खांदा लावून स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा हा मातंग समाज, या मातंग समाजाची 77 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे हे चित्र मालेगाव तालुक्यामधल्या खाकुर्डी या गावामध्ये 31 डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेहून दिसतंय। मित्रांनो, आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी जी पटाईत असतील, अनिलजी जाधव असतील, त्याचबरोबर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे दीपकजी पवार आहेत, संजय जगताप आहेत, शशिकांतजी पवार आहेत, त्याचबरोबर लोकशाही धडका मोर्चाचे नेते अनिल जाधव, त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी आहेत। मित्रांनो, माझ्या अगोदरच्या वक्त्याने या ठिकाणी या तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत त्या ठिकाणी मांडलेला आहे। आज माझा लाईव्ह चालू आहे, ह्या लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातलं सगळे आंबेडकरी विचारावरती काम करणारे नेते, संघटना आणि पक्ष, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम लवजी वस्ताद साळव्यावरती प्रेम करणारे सर्व मातंग युवक, लोकशाही अण्णाभाऊ साठेच्या विचारावरती प्रेम करणारे सर्व मातंग युवक या ठिकाणी आहेत। हे आंदोलन सगळे पाहत असतील काय चाललंय महाराष्ट्रामध्ये। मित्रांनो, आपण बारकाईने बघितलं पाहिजे। 31 डिसेंबर रोजी दीपक पान पाटील नावाचा एक तरुण कार्यकर्ता, एक गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला कार्यकर्ता, तो त्या ठिकाणी मजुरी कष्ट करून जीवन जगतो। या ठिकाणी हा कार्यकर्ता आहे, हा तरुण आहे, हा मातंग समाजातला युवक आहे, त्याचं नाव आहे दीपक पान पाटील। हा मजुरी करणारा माणूस 31 तारखेला त्याच्या परिवारासोबत गावाकडे चालला होता। त्याचा परिवार पण या ठिकाणी उभा आहे, ही त्यांची बहीण आहे। या ठिकाणी सर्व परिवार या ठिकाणी आज आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। काय गुन्हा केला ह्या तरुणांनी? हे परिवार स्वतःच्या कुटुंबासोबत मोटरसायकल वरती गावावरून या ठिकाणी खाकुर्डीला चालले होते। जात असताना त्या खाकुर्डीचा जावई तो ठाकरे कुटुंबाचा जावई आहे। कोण तो ठाकरे आहे? जो त्याला माजलेला सण आहे तो माजलाय, त्याला कुणाचा माज आहे, कोणता राजकीय पक्ष आहे त्याच्या पाठीमागा? या गरीब कुटुंबातला युवक गाडीवर चालला असताना यालाच त्या गाडीच्या माणसाने कट मारला आणि तो म्हणे ठाकरेचा खाकुर्डीचा जावई होता। बघा, ही आमची तरुण बहीण आहे। या ठिकाणी काही उठून उभा राहा, ही आमची तरुण बहीण आहे, हा आमचा भाऊ आहे। या ठिकाणी हे गाडीवर जात असताना
यांनाच कट मारला. त्या कटामध्ये यांच्या कुटुंबातली असणारी यांचे नातेवाईक गाडीहून पडले, कमराचा मनका ढिला झाला, जखम झाली, मोठा मुका बार लागला. यानंतर यांनी पुढे जाऊन त्या गाडीवाल्याला विचारले की तू आम्हाला कटका मारला. त्यांनी विचारपूस केला. साहजिक आहे, कुठलाही गुन्हा नसताना कुणाला जर कट मारलं तर त्या ठिकाणी राग येतो माणसाला. हे कुटुंबातल्या माणसाला कट मारला म्हणून दीपकनी त्या ठाकरेकडे असणार येणाऱ्या जावायला विचारलं की तू कट का मारला, मला कट मारलं. आणि त्या ठिकाणी गावात गेल्यानंतर त्या दोघांचं भांडण झालं. भांडण झाल्यानंतर काय झालं, अतिरेक बघा महाराष्ट्रामध्ये सत्तेचा माज किती असतो इथल्या पक्षाच्या माणसांना. या ठिकाणी या दीपकचा आणि त्या ठाकरेच्या असणाऱ्या जावयाचा वाद झाला आणि वादाचं रूपांतर भांडणात झालं, मारामारीत झालं. आणि या ठिकाणी या दीपकनी आमच्या जावयाला का विरोध केला. अरे जावय तुमच्या गावात आहे, तुमचा जावय, आमचा जावय का तो? तुमचा जावय गाडीला कट मारीन, शायनिक मारीन, फुगीरपणा करीन, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं आहे. या माता भगिनी आमच्या बहिणीला कट मारला, राग आला. काय चुकलं आमचा? दीपकनी प्रश्न विचारला त्याला. मित्रांनो, दीपकनी प्रश्न विचारला, विरोध केला त्याला. म्हणून त्या ठिकाणी गावातल्या त्या ठाकरेच्या नातेवाईकांनी, त्या जावाईच्या नातेवाईकांनी या ठिकाणी दीपक बरोबर भांडण केलं आणि त्या ठिकाणी शेजारच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनला, काय ते पोलीस स्टेशन आहे कुठलं, वडनेर ठिकाणचं पोलीस स्टेशन आहे, खाकुडी वडनेर. त्या ठिकाणी तो सिरसाट नावाचा PSI आहे त्या ठिकाणी. अरे सिरसाट, त्या सिरसाटने काय गुन्हा केला? त्या सिरसाटने ह्याच्यावरती न्याय द्यायच्या ऐवजी ज्या मुलावरती अन्याय झाला त्याच्यावरतीच अन्याय केला. त्या ठिकाणी त्याला पोलीस गाडीमध्ये घेऊन गेले, त्याला मारहाण केली. यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनने त्यांच्यावर अन्याय झाला त्याला न्याय द्यायच्या ऐवजी त्या गावातल्या पुढाऱ्यांना ज्यांनी अत्याचार केला त्यांना त्या ठिकाणी मदत केली. कोण आहे त्या पुढाऱ्याच्या पाठीमाग? चर्चा अशी होतीये की या नाशिक जिल्ह्यामध्ये ह्या परिसरातले नेते, मालेगावचे नेते, दादाजी भुसे नावाचे पुढारी आहेत, त्यांचा तो जवळचा कार्यकर्ता आहे म्हणून समजतंय. भुसे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही मंत्री आहात, तुमच्याबद्दल समाजामध्ये वेगळी चर्चा आहे, हा माणूस चांगलं काम करतो म्हणून. परंतु तुम्ही या ठिकाणी तुमचा कार्यकर्ता एका मातंग समाजावरती अन्याय करतो, त्यांचं घर जाळतात, त्याच्याही पलीकडे त्यांनी विरोध केला म्हणून या ठिकाणी या दीपकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेऊन गेलं जातं आणि त्या ठिकाणी या दीपकच्या दाढी मिशा कट केल्या जातात. अरे अपमान काय? ज्या शिवाजी महाराजांसाठी इथल्या तमाम 12 बलुतेदारांनी आणि अलुतेदारांनी मदत केली. राजा आमचं होतं, इथं 18 पकड जातीचं होतं, दिली माळी सारी कोळी साळे, वडार तिरमाली काहीकडे देवरी गोसावी राजपूत भामटा, इथला मुस्लिम 18 पकड जातीचा राजा असणारा त्या राजाच्या सैन्य आम्ही सगळे मावळे होतो. आणि त्या राजाच्या समोर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर या ठिकाणी या दीपक नावाच्या, पान पाटील नावाच्या कार्यकर्त्याचं, या गरीब कुटुंबाचं त्या ठिकाणी मिशा आणि ठिकाणी त्याचे केस काढले जातात, त्याला शिक्षा दिली जाते. अरे त्या राज्यातल्या सरकारला माझं आव्हान आहे, या जिल्ह्याच्या कलेक्टरला माझं आव्हान आहे, SP ला माझं आव्हान आहे, या तालुक्यातल्या तमाम पुढाऱ्याला आव्हान आहे. अरे एका मातंग समाजाच्या कुटुंबावर अन्याय होत असताना या ठिकाणी तुम्ही का डोळे झाकून बसलात? का शांत? कशामुळे शांत आहे? परंतु वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जीत पटाईच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा उचलून धरला आणि सुरुवात केलेली आहे. पोलीस खातं शांत काय? पोलीस खात्याला माझा सवाल आहे, तुम्ही कुणाच्या दबावाखाली आहात? कोण आमदार आहे, कोण मंत्री आहे? हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या
विरोधामध्ये इथल्या आदिवासी समाजातल्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. का रे? इथला दलित समाजाचा माणूस इथल्या आदिवासी समाजाचे तरुण घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढतात म्हणून गावातले लोक एकत्र येऊन इथल्या मालेगावच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून त्या आदिवासी तरुणावरती खोटे गुन्हे दाखल करतात. त्या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि पोलीस खात्याचा पण त्या कृतीचा त्या प्रवृत्तीचा जाहीरपणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो. हे आंदोलन तेवढ्यावरती थांबणार नाहीये. अपमान झाला आमचा अपमान. या महाराष्ट्राच्या तमाम हिंदुत्ववादी संघटनेला माझं आव्हान आहे. अरे हिंदूचे ठेकेदार एक मातंग समाजाचा हिंदू आहे. तो त्या हिंदूच्या दाढ्या मिशा काढल्यात, त्याचा अपमान केलाय, त्याचं घर चाललंय, आई बहिणीला मारलंय. तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात का? नाहीत. नाही तर खोटा हिंदुत्वात सांगायचं नाही. हे लबाड दुकानदारी तुमची बंद झाली पाहिजे. या ठिकाणी काय चाललं राजकारण? निवडणूक आली की तुम्हाला सगळे हिंदू दिसतात आणि निवडणूक संपली की तुमचं हिंदुत्व त्या पोताड्यात बांधून ठेवतात आणि घराच्या कोपऱ्याला नेऊन ठेवतात. आव्हान आहे माझं ह्या एका हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यावरती, या मातंग समाजाच्या परिवारती या ठिकाणी याचा अपमान केलाय, त्यांना मारले, त्या बहिणीची छेडछाड केली. शिरसाट नावाचा पीएस आहे, मगरूर पीएस आहे, त्याच्यासोबत असणारे पोलीस आहेत. त्या पोलिसाच्या समोर या ठिकाणी दाढी मिशा त्याच्या काढल्या, अपमान केला. त्या सगळ्यांना आरोपी करण्यात यावं, त्याचबरोबर शिरसाटना सुद्धा आरोपी करण्यात यावं. इथल्या यंत्रणेला माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांशी पंगा घ्या पण वंचित बहुजन आघाडीशी पंगा घेऊ नका. भल्या भल्याला त्या ठिकाणी ठिकाण आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. माझी कार्यकर्त्याला विनंती आहे, ही सुरुवात आहे, ही आंदोलनाची सुरुवात आहे. इथून पुढच्या काळामध्ये व्यापक स्वरूपात आंदोलन आपल्या हाती घ्यायचं आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना या ठिकाणी घडलेल्या घटनेची, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची सविस्तर माहिती या ठिकाणच्या जिल्ह्यामधल्या पदाधिकाऱ्याने, त्याचबरोबर जितरत्न पटाई त्यांनी सविस्तर बाळासाहेबांना त्या कुटुंबाला भेटून सविस्तर हकीकत सांगितलेली आहे. पीएसआय साहेबांना आणि एसपी साहेबांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी फोन पण केलेला आहे, त्याच्यावर चर्चा पण झाली. परंतु या ठिकाणची एसपी कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाही हे लक्षात आलेले आमच्या. म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज एक दिवसाचं धरणं आंदोलन घेतलेलं आहे. आज आम्ही इशारा देतो इथल्या पोलीस खात्याला आणि मालेगाव मधल्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना आमचा इशारा आहे की तुमची आणि आमची वंचित बहुजन आघाडीची गाठ आहे. खबरदार, जर या कुटुंबावरती अन्याय करणाऱ्या गुन्हेगाराला जर कोणी मदत करणार असेल तर त्याला उघड्या नागडा केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाहीये. हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. हे गरीब माणसं आहेत. महाराष्ट्राच्या तमाम मातंग समाजाच्या युवकांना माझी माहिती आहे. विनंती आहे की बघा काय परिस्थिती आहे. एक हिंदू दुसऱ्या हिंदूवर कसा अन्याय करतोय. शेवटी गरज पडली आंबेडकरीवादी विचाराच्या कार्यकर्त्यांना, पण वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी मातंग समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी ताकदीने उभा राहिले आणि या ठिकाणी मदत करायला आहे. आमच्या आदिवासी समाजातले सगळे युवक पण या ठिकाणी आले आहेत. अरे आदिवासी समाज उभा राहिला, वंचित बहुजन आघाडी उभा राहिली, भटके विमुक्त समाजाचे कार्यकर्ते सुद्धा आज या मातंग समाजाच्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम इथल्या मातंग समाजाच्या माझ्या युवकांना माझी विनंती आहे, जरा बघा, हे मालेगाव तालुक्यातलं खाकोडी नावाचं गाव आहे. ते गाव मातंग समाजाच्या तरुणाच्या दाढी मिशा, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पुतळ्याच्या समोर काढून तमाम महाराष्ट्रातला अपमान केलेला आहे. हा राजाचा अपमान आहे, हा समाजाचा अपमान आहे, या भारतीय संविधानाचा अपमान आहे. यासाठी मदत करणारे जे राजकीय पक्षाचे पुढारी आहेत त्यांना पण इशारा आहे. या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना माझी विनंती आहे,
की तुमचे कार्यकर्ते आहेत, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला आवरा. एकीकडे हिंदूचा ठेका घेऊन भूमिका मांडतात आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी या मातंग समाजाच्या पोराच्या दाढी मिशा काढणाऱ्या, त्यांच्या घराची राख रांगोळी करणाऱ्या, त्यांच्या आई बहिणीवर अत्याचार करणाऱ्या पदाधिकारी तुमच्या पक्षामध्ये काम करतात. यांना जरा जाब विचारलं पाहिजे. तुम्ही विचारणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी बिलकुल शांत बसणार नाही. इथल्या गरीबाच्या, कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या बाजूने वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभा आहे. जाता जाता या ठिकाणी इशारा देतो, आम्ही वाट बघणार आहोत. गुन्हा दाखल झालाय. आमच्या कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्या आरोपीच्या जामिनीच्या विरोधामध्ये अपील केले, त्याच्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला. पोलिसांना ते सापडत नाहीत का? अरे तुम्हाला जर आरोपी सापडत नसतील तर आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला सांगा, आमचा इथं अनिल जाधव आदिवासीचा नेता आलाय. आदिवासी सगळ्या माणसाला धरून आणू शकतात आणि चांगले नाही तर ठोकून आणून पोलीस स्टेशनला हजर करू शकतात. एवढी ताकद आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. त्या PSI कोण आहेत? शिरसाट. त्याच्यासोबत असणारे पोलीस कोण आहे? त्या पोलिसांनी आमच्या दीपकला त्याच्यावर अन्याय झाला असताना सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये मारले. त्याची पूर्णपणे इन्क्वायरी केली पाहिजे आणि दीपकचा जबाब घेऊन त्या ठिकाणच्या संबंधित पोलिसांना आरोपी करून त्या गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे. आणि ज्यांनी अॅट्रॉसिटी सारख्या कलमामध्ये कामामध्ये दिरंगाई केली त्या शिरसाट नावाच्या जे कोण PS आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावर सेक्शन 4 प्रमाणे कारवाई झाली पाहिजे. यासाठी उद्याचं आंदोलन या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि लवकरच उद्या 26 जानेवारी आहे. प्रजासत्ताक दिनाचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. तर त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही जर आम्हाला न्याय देणार नसाल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेबजी भुसे यांना आम्ही झेंडावंदन करून देणार नाही. आज जाहीरपणे इशारा देतो आणि या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस खात्याने कारवाई करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो आणि 2 घोषणा देतो. सगळ्यांनी वर हात करून घोषणा द्यायचं, जोरात द्यायचं, लाजायचं नाही. सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीचं जोरात. दादासाहेब भुसेला गेलं पाहिजे ना निरोप की वंचित पिसाळली म्हणून झेंडावंदन करून देणार नाही म्हणून सांगावं लागेल आपल्या त्यांना. इथल्या पोलिसाला सांगावं लागेल, अधीक्षकाला सांगावं लागेल, कलेक्टरला सांगावं लागेल. जोरात वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. मी म्हणेन दीपक पानपाटील या कुटुंबावर अन्याय करणाऱ्या शिरसाटचं करायचं काय? तुम्हाला खाली मुंडकं वरती पाय. जोरात बोल नंतर या. दीपक पानपाटील या गरीब कुटुंबावरती अन्याय करणाऱ्या शिरसाट PSIचं करायचं काय? ऐसा नाही जमेगा. डरने का नाही, शर्माने का नाही. बरोबर आहे. चर्च आपण मावळे शिवाजीचे, घाबरायचं कारण नाही. दीपक पानपाटील या गरीब कुटुंबावरती अन्याय करणाऱ्या शिरसाट PSIचं करायचं काय? दुसरी तिसरी घोषणा देईन मी. दीपक पानपाटील या गरीब कुटुंबावरती अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांच्या नावाने मोठ्याने बॉम्ब लावायचा करायचं. बरोबर आहे. जोरात सगळीने जोराचा बॉम्ब लायचा. आता शिमगाला जवळ बरं नेते जोरात आणि दादा तुमचा जोरात आवाज आला. दीपक पानपाटील या गरीब कुटुंबावरती अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना मदत करणाऱ्या राजकीय पक्षाच्या व अधिकाऱ्याच्या नावाने दीपक पानपाटील या गरीब कुटुंबावरती अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना मदत करणाऱ्या राजकीय पक्षाचा, मंत्र्याचा, आमदाराच्या, त्या ठिकाणच्या PSIच्या नावाने वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं. धन्यवाद.